हां, आता ही पारंपरिक पद्धतीने आम्ही माशाची रेसिपी बनवत आहे. आता ही कांट अशी मच्छी आहे. म्हणजे ही सगळीकडे मिळते असं नाही, पण फार छान लागते. म्हणजे ॲक्च्युली मी कधी केलेली नाही, पण आता ही माझी बहीण आहे, ती करते. त्याच्यामुळे मला शिकायचं आहे म्हणून मी तिच्याकडनं शिकते आहे. तर आता सर्वप्रथम ही मासे घेतलेले आहेत आणि मास्यामध्ये तिने सर्वप्रथम हळद आणि मीठ चांगलं असं त्याला चोळून घेतले. हां, आणि आता मी ती ह्या भांड्यात अशीच टाकायची. काही आधी हां हां टाकली हां हां हां. आता हे मातीचं भांडं आहे. ह्या भांड्यात केलं ना की ह्याची चव असते ना, जी आपण दुसऱ्या म्हणजे जर्मन किंवा कोणत्या भांड्यात करतो त्यापेक्षा अतिशय वेगळी टेस्ट येते. म्हणजे तो जो एक फ्लेवर येतो मातीचा ज्या भांड्याचा असतो ना, तसा एक हे येतो, फ्लेवर येतो त्याला. आणि हे पाणी पण जे असतं ना ते पण ह्याच्यात टाकायचं आणि परत हळद टाकायची आणि परत थोडीशी अशी उसरी त्याला परत चोळून घ्यायची आहे. ठीक आहे. परत थोडंसं मीठ लावायचं. टाक. आता ह्याच्यामध्ये आमसूल ना, हे सुकवलेल्या कैऱ्या असतात. हां, आता हे सुकवलेल्या कैऱ्या असतात, त्याला उसरी असं हे लोक म्हणतात. हां, तर ते थोडा वेळ भिजवून ठेवायचे आणि भिजवल्यानंतर हे पाण्यासकट सगळं हे त्याच्यावर हां कोक म्हणजे आपण कोण कोकम वापरतं, कोण तर आता हे लोक ते उसरी वापरत आहेत. आता ही अशी ह्याच्यात टाकलेली आहे. हो हो, सगळं टाकायचं. म्हणजे आता कोकम कसं आपण सगळं टाकतो तसं. आता ही बाजारात मिळते किंवा तुम्ही जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना तेव्हा असं तुम्ही कैरी असतं ना ते थोडं मीठ लावून तुम्ही सुकवून त्याला घरी पण तुम्ही वर्षभर वापरू शकतात सुकवून असं. आणि आता ही तिने लसूण आहे ती अशी ठेचून, म्हणजे कापायची वगैरे नाही. आपल्याकडे कोणताही मसाला असेल, म्हणजे म्हणा मालवणी मसाला, म्हणजे तुम्ही जो घरी यूज वापरतात तो मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि तो पण असा सगळा त्याला लावून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या माश्याला लागेल असं. ठीक आहे. त्याच्यावर नंतर कच्चा कांदा टाकायचा आहे. कच्चा कांदा. हो हो, कच्चा कांदा. त्याच्यावर कच्चा कांदा टाकायचा आहे. नाही नाही, त्याच्यानंतर शिजतो, वेगळी पद्धत आहे ती ना. आणि आता हे कच्चं तेल सगळं म्हणजे कच्चंच घेतलेलं आहे. जनरली आपण मासे करताना कसं कांदा वगैरे आधी पोळून घेतो म्हणा. हां, तर हे इथे तसं नाही करायचं आहे. म्हणजे ही थोडी वेगळी आहे, पण ह्याची टेस्ट फार सुंदर. म्हणजे मी पण पहिल्यांदा माझी बहिणीने परवा खाल्लेले, तिने फार उत्कृष्ट होती असं सांगितलं, म्हणून आम्ही सांगितलं मला पण शिकायचं आहे. त्याच्यासाठी आता हिने केलेलं आहे. त्या दिवशी दुसरा मासा होता, आता हा बिलीज म्हणून एक मासा येतो. आता ह्याच्यात थोडंसं, जास्त नाही, म्हणजे आता थोडंसं पाणी टाकायचं. आता हे झाकण मातीचंच आहे. आता हे झाकण थोडा वेळ तुम्ही 10-15 मिनटं असं थोडं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. हां हां, आता हे मॅरिनेशनसाठी तुम्हाला 15-अर्धा तास ठेवलं तरी. हां, तुम्ही जेव्हा जेवायला बसणार तेव्हा 10 मिनटं आधी गॅसवर 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं. बरोबर, कमी गॅसवर. आता हे जवळजवळ आम्ही 20 ते 25 मिनटं हे ठेवलेलं आहे बघा, मॅरिनेट केलेलं आहे. आता आपण हे असंच गॅसवर ठेवायचं आहे. स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे हे. आता साधारणतः 10 मिनिटांनी परत आपण बघणार आहोत. 10 मिनिटांनी ओपन करून थोडंसं वर खाली त्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण परत एकदा 5-10 मिनटं अजून ठेवणार आहोत.
आता बघा अशा प्रकारे आपलं हे मास्याचं कांटा मसाला जो आहे तो बघा रेडी झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता. हे बघा असं बघा सुंदर त्याला बघा कलर बघा कसा फार सुंदर आलाय आणि त्याचा सुगंध तर मला असं आता वाटतंय की आत्ताच म्हणजे असं गरमागरम मस्त भाकरी बरोबर ह्याचा स्वाद इतका सुंदर लागेल. आता आपण ह्याला थोडंसं सर्विंग बाउलमध्ये थोडंसं काढून घेणार आहोत. आता सगळेजण वाटच बघतायत कधी आता ह्याच्यावर ताव मारणार आहेत ते. म्हणजे आता मला एवढी ह्या सुगंधानेच इतकी छान भूक लागलेली आहे. हे सजावट थोडंफार आणि एक असा लिंबू. अशा प्रकारे आपली ही फिश रेडी झालेली आहे. सगळेजण आता खूप वाट बघत आहे. कांटा मसाला